लालू एवढे डायपर खराब केले हा तेव्हा यांनी सगळे डायपर बिपर खराब करून ठेवलेले तिथे. लाज वाटते का तुला? लाज वाटते तुला? लाज वाटते का? माल तो शकलेल ना. चला आपण तिकडे जाऊ. कोण काय 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 करतंय ते बघू. चला कुकर मध्ये पुरण ना इकडे कारलं. माझी बायको काय करते? कारलं त्याचं ते थोडं ते हे कर ना. सेन्सर बोर्ड बंद कर. बनवणार आहे. इकडे कारलं बनवलंय मी. चिकन शिजवलंय. बाजरीच्या भाकरी बनवणार. ते कारलं खायचंय कोमलला खासपाच्या हातचं. तुझ्या हातचं दोन्ही नंदा खायला आले. नंदबाई साठी तुझ्या हातचं मी त्यांच्या घरी ते बनवते तुम्हाला जेवायला. तसं काय नाही येडीच का काय. कारलं खायचं पेशल त्या हातचं बस. पण आपण जे बनवलं ते म्हणले की ते देतात ना. हा मग असं कुठं हा जे बोललं ते देतात ना. जे बनव खायचं ते नाही मीच बोलले. दिसण्यावरून लय भारी वाटतंय. बाहेर भारी बनवती कारलं. मी बोलले मोईलच्या कारलंच खायचं. आता खाऊन बघितल्यानंतरच माहित पडेल त्यांना. आम्ही रोज खातो पण त्यांना आज मस्त पहिल्यांदा तिकट खाते मस्त. ठेव बबली भाकरी तापून बबली भाकरी तापून दे ना. बिर्याणी बनवते. चल बनव. बोलले मला प्रीता बोलले काय बनवलं जेवायला. मी म्हटलं कारलं. म्हणे बाई कोमलच्या घरी कारलं खाल्लं मी येताना. तू पण कारलं बनवलेलं आणि आता इकडे पण कारलं. 3 दिवस कारलंच खाऊ त्यांना म्हणा आमच्याकडे कामच कसं आहे. वांग तर वांग कारलं तर कारलं. आता कारलं मी म्हटलं वहिनीले भारी कारलं बनवतात त्याच्यात बघा थोडी वेगळी टेस्टी. तर बोलले की नाही मला मी वाटलं तर पनीर ऑर्डर टाकतो तू घरी येऊन बनव. म्हणजे त्यांना माझ्या बायकोचं हातच खायचं नाही का? असं आहे का? त्यांना खायचंय कारलं 3 दिवस. त्यांना खावा लागेल तरी पण. एकदा कारला खाल्ल्या त्यांना आवडेल. हा एकदा खाऊन बघा. बोला इथं नाही का इथं कोको भाकरी थाप. काहीतरी बोलायचं आहे याला. पीठ 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 पाहिजे त्याला. हा तसं करायचं त्याला. मी दादा मी थापते. मी असं बोला बोला बोला. ए कोक्या तू खाली खेळून आलेला आहे. मामाला देऊ ती भाकर आपण. तुझ्या पप्पालाच ती भाकर खाऊ घालणार आहे आम्ही. कारलं भाकर. हा जा पीठ पीठ खेळा दोघं पण. मम्मीला भाकर शिकू लागा. मम्मी काय घालती बघू. चला शिकू दादा. कुठपर्यंत आलं ग? बिर्याणी पर्यंत. मस्त वास येतोय. मस्त वास येतोय. हा आज तू जेवण व्यवस्थित बनव बर का. कारण की 2 नंदा 2 वेळेस कारलं खाल्लंय. मग 3ऱ्या वेळेस पण आपल्या घरी असंच रोल आहे. थोडीशी शिमला त्यांना करते म्हणजे 2 खातील ते. शिमला मिरची पण कारलं पण. तू बनवते का शिमला मिरची? हा मी बनवते. अरे वा. बनवते ना बिर्याणी मग. नाही बनवते मी. आहेत ना. किचन गाणं होणारच आहे कारण की नाही का सगळं स्वयंपाक चालू आहे ना. डायरेक्ट इथपर्यंत आहे. जेवण बनवताना गाणं होतं नंतर साफ करून टाक व्यवस्थित. तू तापत होती तरी बोललं मम्मीचा. काहीच नाही. टाका. ही शेकायला आली का इथं? एक काम आपण मम्मी टाकली. मम्मीने बनवली. बापरे तव्याच्या खाली जाईल. भाकर फुगून दाखव. मम्मी केवढी मी थोडी मम्मीने थापली. थापली पण तू फुगून दाखव ना. फुगवायला काय आपल्याला काम नाही लागत. फुगव बरं. हिला दाखव बरं. ही पूर्णाच्या पोळ्या जाळून टाकती. कोण मी? नाही तुझी तारीफ झाली होती. माझी ताई इतकी माझी बहीण इतकी भारी स्वयंपाक बनवते माहिती का. मग फुगवतीस ती तिला. पुरणपोळी बनवते तेव्हा त्याला आहेच मग काही घरी बरोबर. तू आमचे ब्लॉग नाही बघत वाटतं. मी त्या याच्यामध्ये बघितलंय. कोणचं? साबुदाणा हळद. हा साबुदाणा हळद बघितलं. ते तर लय फेमस झालेलं आहे आपला साबुदाणा. अहो ते असेच काही माहिती का ते ब्लॉगच काढायचं. मला कळलं ते चुकून पडलं आणि मी काढलं असून त्या मुलीने दाखवायचं आमच्या घरने दाखवायचं. ते जर पडून गेले मी मीठ टाकू लागले ते डब्बा येतच होता. मला उलटची पाहिजे होती त्याच्यामध्ये.
भाकरीवर आमचं लक्ष आहे, भाकर कधी फुगते ते वाट बघतोय आपण, कधी फुगते ती भाकर. कोणाला हिला येत, पण कधी कधी जाळून टाकते ती. आता तुझी जास्त तारीफ झालेली आहे, जरा व्यवस्थित कर. नाही नाही, काही नाही होत त्याला. व्हेरी गुड. काय झालं? हे बघा ब्लॉग चालू केला मी आणि काय विसरली सांग. काय बनवलंय म्हणजे बिर्याणी बनवली, लाल मसाला टाकत घरचा. अरे बापरे, कधी हळद विसरती नाही, कधी हळद नाही विसरत तू. हळद नाही सर टाकते बाई. आता नाही का आपण एक आता मला वळून टाकते, बघितलं का असं पोळी जवळ असते तर होतं माझ्याकडे. आता नाही का आपण एक गेम खेळू. माहितीये का या बबली शिमला मिर्च बनवणार आहे, तू बिर्याणी बनवणार आहे, अजून कोंबडी भाकरी बनवणार आहे. तर आपण काय करू माहिती का, प्रीतम भाऊजीला आपण काय करू माहिती का, विचारू. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं सांगू. जसं आता तू भाकरी बनवल्या, हिने बिर्याणी बनवली आणि तिने हा त्यांना टेस्ट माहित पडत. नाही नाही, आपण असं करू. नवीन वहिनीच्या हातचं मी खाते आज. तसं नाही बोलत मी बोलतोय त्यांना वेगवेगळं सांगू. जर हिने बिर्याणी बनवली त्यांना शिमला मिरची. हा, मग असा गेम खेळू आपण. समजलं का तुला? आता तू काय बनवलेलं आहे आज माहिती का? बिर्याणी नाही बनवली, शिमला मिरची. हा, तुम्ही उभे नाही, मसाले विसरले मी. बर अरे भाकर अजून फुगलेली नाहीये, भाकरीवरती लक्षच नाही. किती वेळ पाहिजे तू साईड नको घेऊ. भाकर अजिबात वरती येत नाही. एकटी असलेली भारी बनवते मी. नाही पण ही थापलेली मी नाही. मला किचन मध्ये एकटी पाहिजे. सगळं मम्मीला क्रेडिट जातं, जरी पण ते फुगली तरी शेकता पण आली पाहिजे. मौके पे काम आए वादा जो निभाए, एक लोता महीने क्यों. रे बाबा नको ते नादी लागून नजर नको लावतो. नजर नाही, जास्त तारीफ झाल्यावर नाही फुगत. आणि इकडं ते फुगायची आपण वाट बघू, थोड्या वेळात फुगणारच वाटतं. तोपर्यंत आपण कोण कोण काय काय करतंय ते बघू. इकडं मम्मी भाकऱ्या थापून देतीये आणि या दोघांचं खेळणं चालू आहे बाबासोबत. आणि इकडं शिमला मिरची कट करणं चालू आहे आणि हा ब्लॉग चालू आहे. तोंडाचं कव्हर केलेलं काय माहित, पण झालेलं आहे. फुगली का नाही? हे काय विसरू नको. हा दाखव सर. भाऊ शेकत नाही चवळ्या तुमच्या असं कारण नाही द्यायचं आम्हाला. नाही रे शेकत नाही. नाही नाही, मायरा फुगून दाखवते त्याच्यावर. कॉम्पिटिशन लावतो. कॅमेरा ठेव मग आपण आता भाकरी फक्त मी नसलो पाहिजे. कॉम्पिटिशन नका लावू आम्ही दोघी. हा फुगली फुगली फुगली. हे बघा ए तू वाटे किती टाकायचे? ते बघ. मम्मीच आहे थापण्यावर क्रेडिट. मी काय बोलते किती वाटे टाकायचे? फुगली फुगली फुगली. हा फुगली. एवढी नाही फुगली पण. अरे फुगेल पूर्ण, गॅरंटी देते. हा एक्सपिरियन्स नाही. इथं भाकर बघण्यासाठी गर्दी केलेली. इकडे भाकर फुगवलेली आहे बघ. ए पोरी बघ मायरा. हा मोठ्या वयावर आहे मम्मी. मी काय बोलते, घेतली का साईडला लगेच? किती मम्मी किती बोलते? बनवता तुम्ही भाकरी? हा तुम्ही नाही बघितलं का माझी भाकरी? मम्मीने ठेवायचं. चांगला काम आहे भाकरी तर खाल्लं पाहिजे. इथं इन्स्ट्रक्शन काहीतरी आहे. मसाला विसरून गेले. टाकायचं मग चिकन मध्ये फ्राय करा. पातळ बनवता वाली जाड बनवती, शेकत नाही लवकर. बघितलं पहिलीच भाकर फुगली का नाही? पहिली देवाच्या नावावर नाही. चल बिर्याणी बनवणार नव्हती फुगली म्हणून तू चिडवतो. आमच्या देवाच्या नावावरती. देवाला होती आमची पहिली. किती वाट्या? 1.5 वाटी आहे. चला भेटू नंतर. आता तू दोघं पण पोपण आहे दोघे बसणार. ते लय हुशार बाळ आहे आपलं मोठं. याला पाय कोक्याला कसं पकडलेले. सांग फुगलेलं आहे बाबा, हात गळाला. ए कोकांग करा ए किट्टो, तसं नको करू, नीट ठेव. खेळून दे ना रे माझ्या बाळाला. चला तर आता इथं कांदा बिंदा मुळे बिळे सगळं कापून रेडी आहे. तरी खायला मला तरी आवडते मुळे. कच्चा फळ मला पण आवडतो. धुवून घ्यायचं मग. लिंबू कांदा वगैरे बिर्याणी बनतीये. आणि इथं आमचा पार्सल वाला आलेला आहे. झेप्टोवरून मी काहीतरी मागवलं होतं.
तर पप्पा रिसिव्ह करतायत. भाऊजीला लेट होते वाटतं, अजून 8 वाजताची ट्रेन होती त्यांची, अजून आले नाही. आणि किट्टून त्यांनी सगळा पसारा करून ठेवलेला. काय बरं पसारा करतो रे किट्ट्या? तूच खाल्ला, मला माहिती ना. तू काय खाल्ला? दुसरी किटली असं नव्हती. दुसरा किट्टू होता का? हा दुसरा किट्टू होता. आणि योगांचं बघा काय चालू इथं. आता हे कसं काढलं पाहिजे पडलं. ही फिश इथं का बरं वाढली? फिश दिसते तुम्हाला डायरेक्ट. कोमल जायला जरा जोरात बोलली तर मग जेवण देते, कारण त्यांना जायचंय लवकर. 9 वाजेची ट्रेन वाटते. कुठं जायचंय? घरी जायचंय. घरी जायचंय ना. मुळा खाते ना, काही पण खाते. काही पण नका बोल. मग तू जे देशील ते खाईल. असं बोला काहीतरी. खरं ते आवडायला पाहिजे, कारण त्याचं बरं तिखट खारट. आपल्याला तिखट खायची सवय जास्त, त्यांना पण आहे. काय ते मला. ओके. आणि हे काय? भाकरी आहे ना. हे मम्मीने बनवायचंय त्याची ना, भजी बनवायची चिकनचे. पप्पा बनवणार. हा का? चल दे पटकन वाढून. बिर्याणी अगं थांब, बिर्याणी पण दे मग तिला. नाही ना, ते नाही खाणार. का बरं का? अरे देवा, एवढ्या मेहनतीने बनवलं, तुझ्या हाताने खाल्लंच नाही तिने. नाही खाणार. अरे रे 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 रे. तिला आवडलं पाहिजे. मी असं वाटतं तुकडे तुकडे करावं काय करणार. दाखव दाखव. हे दोघांचं बाई इथं काय चालू आहे? बाई मावशी कुठे जेवत बस? नाही नाही, वरती नको, खाली बस. वरती बसायचं, वरती बस. मला दिलंय. मम्मी तू काय ट्रेन आहे ना तुझी. हा मग बिर्याणी थोडीच बाकी आहे. आज तू का पण नाही खाणार? गुरुवार. शिमला पण नाही खात. वाटतंय जाम भारी. आणि तुला खाली जागा नाहीये. नाही जागा आहे, बसू दे. मला कारलं खूप, हे लोक मस्ती करतात. आवडतंय पण काय वेळ शिजला की नाही व्यवस्थित? उशी ठेवलं त्याला जागा मी दोघे पण कपडे नाही बघाय. तू पण वरती बस. छान लागत नाही. खरं सांगा वाटत, जर वाईट झाला ते पण सांगा. बापरे बापरे पण टेस्ट आवडतं मला. आम्ही कसं बघेल मग कारला आवडतं, कडू पण आवडतं. मग कारला पाहिजे फ्राय पण केलेलं आवडतं. मी पण तेलामध्ये फ्राय केलं. काय झालं सांग पटकन. फ्राय लई भारी झाले. मला तर आवडतेच कारलं, पण भारी झाले. मस्त झाले. सगळ्यांनी तारीफ केलेली बाबा. कारल्यामध्ये साखर टाकतात. नाही साखर टाकत आम्ही. पण आम्ही आम्हाला आवडत साखर टाकून. गोड नाही आवडत, तिखट. मला गोड काहीच आवडत नाही. मी कडू खाईन, तिखट खाईन, आंबट खाईन, सगळं खाईन, गोड सोडून. त्या दिवशी केलं तर त्याच्यापेक्षा पण भारी झालं. आईल खाऊ घालायचं तर मग. अरे बापरे, असं कुठं झालं? प्रीतम बाजू कधी येणार आहे? 8:30 वाजते. अर्धा तास. मग त्यांचा पण रिव्ह्यू घेऊ आपण, टेन्शन नाही. भूक लागली. भारी म्हणलं ना. भाकर घ्या परत. आणि कडक झाला. उद्या आम्ही पुरणपोळी बनवणार आहे, पण तिला आवडत नाही. बॉबीला आवडते. करायला आवडतात मला. करायला आवडत. आता उद्या आपण पुरणपोळीचा ब्लॉग बघू परत. जाळलेल्या पुरणपोळ्या. आणि मला बोललं कधी मला आवडते कोमल पुरणपोळी खायची. मला सकाळीच लगेच पुरण घालून मस्त उडाल्या पुरणपोळ्या करून घालायची. हा पहिल्यापासून तिला ती खात नाही ना. पण पुरणपोळी खाते मी नाही. बापरे सगळं खाते म्हणून. ती बनवती, खात नाही. सगळं खाते, व्हेज वगैरे सगळं खाते. गोड मध्ये नाही खात मी काय.
पहिले गायला सारखेच आहे. मी सकाळी बनवते पुरणपोळी पण मी खात नाही. मम्मी खाती, ताई खाती, दाजी आणि मी खाते. मी आज पण टेस्ट पण नाही केली कशी लागते. मला वाटतं टेस्ट पण नाही मी केली. नुसते कधी कधी अशी तोडून खाते म्हणजे कशी झाली टेस्ट करायला बस. बाकी खिरी सोबत मी कधी अरे काय फायदा आहे तुझा? नॉनव्हेज नाही खात, पुरणपोळी नाही खात, हे नाही खात, ते नाही खात, सगळं खाते खायचं मी, मस्त. बिर्याणी खाते. आता बिर्याणी हा? बिर्याणी नॉनव्हेज खातात ना. आता नॉनव्हेज नाही खात ती, पीस नाही खात, फक्त रसा खाते. रसा पण लावली सवय मी. आता थोडं खायला शिकलेली, एक पीस, एक नाही अर्धा पीसच खात असं. रसा खाते. खाई ना आता जर खायला लागले तर. त्यांच्या मर्जीवर खाऊ दे. हा ना. काय? तुझ्या मर्जीवर जे खायचं ते खाय. जसं आवडत इकडे पहा. हे लाड आणि ज्याला नाही आवडत त्याला नाही आवडत. लाड बरोबर आहे. म्हणलं लाड. आणि कितली तिकडे कोकोला घेतलाय म्हणून लाड आला इकडे. त्याचं एकट्याचं काय चालू? अरे बापरे, थांब नाक पाय त्याचं. आणि राखी पाहा ना एकदा. ताई लय गोल लाकी दिसते रे कोका. किट्टू सोडून टाकली तुमची. हे इकडे पाहिजे. ते टाळ्या वाजत होता. दाद्या बाई. मम्मीने बघ कोणाला घेतलं? मम्मीने बघ. कोको. तुला नाही यायची माझ्या पाशी. लहान जाय तू पण. आता तू कुठं बसतो आता? तू कुठं बसतो? सकाळ होईल किट्टू दादा. अरे बाबा मला लवकर बोल. बोलायचं. त्याच्यासोबत कोण उतर नका बोलू आता. त्याच्यामुळे त्याला असं झालं. ये वरती बस चल. किती दादा सरळ बोलायची का? पटापट बोलायची. पटापट बोलायचं शिक रे. हा ना. मग किरूला आता असंच ते माझा आडंबोज आहे, मोठं आहे ती पण. आता भाऊजी आल्यावर त्यांचा रिव्ह्यू घेऊ, बबलीचा रिव्ह्यू घेऊ. बबलीनेच काहीतरी बनवलेलं वाटतं शिमला. शिमला मिरची बनवली. तिचा पण मिरची review पण घेऊ. लागल्यात त्या. कारला खाऊ पाहता. आणि आता लक्षात ठेव, भाऊजी आल्यावर नाही का शिमला तू बनवलेली आहे. आणि पण मला असं वाटतं ते लवकर कळणार आहे कारण शिमला त्याची टेस्ट त्याच्या बायकोची माहिती बघू ना आपण कळतं का नाही. आहे की नाही बरं तेव्हाच कळत. बघू ना आपण कळतं का नाही. त्यांना दोघं पण ते चांगलंच बोलतील, पण सगळ्यात चांगलं कोणतं ते विचारू. बापरे, एवढ्या मोठ्या तेलात ना. त्याला डीप फ्रायच करावं लागतं. शिजत नाही तसं. भारी एकदम. खाणार आहे ना भजे, चिकन चिल्ली. चिकन चिल्ली नाही ती चिकनची भजी. हो, चिकन चिल्ली का बरं नाही आज? काय पप्पा? चिकनची भजी. चिकनची भजी ती चिकन चिल्ली बोलते तुम्हाला. ते काय म्हणतो पण चिकन चिल्ली का बरं नाही आज? आज आहे ना दोन्ही जावई बाहेर आहे. कालच खाल्ली चिकन चिल्ली बर्थडे. तुमची सून तर आहे ना बाहेर, नाही तर मग इथं तिथं कधी पण आता घरी येते, आपण कधी खाऊ घालू. पण ते कधी येणार नाही. बरोबर ते ना? आलेले आहेत, त्याच्यामुळे चिकन चिल्ली आज नाही, चिकनचे भजीच आहेत. मी पण टेस्ट करून बघते किती होते. पण त्याच्यावरच फक्त मी वरचं खाते. वरचं नाही, खालचं पण खाऊन दाखव. खाते ना तुम्ही बघा एकदा. चांगलं फ्राय होते. काय का? जास्त असते तर अजून बनवले असतील. टाकायचं होतं का? शिमला कमी होती ना. हा सगळी घेतली तुम्ही. सगळी संपली? हा, मला तर मी खाल्लं पण नाही. लय भारी झाली शिमला. भारी झाली ना. आणि मला तुला बिर्याणी बनवली. दादा लागणार आहे शिमला मला बिर्याणी आहे खा ना बघ. बिर्याणी. व्हेज वाले लोक आहेत शिमला मिरची आमचं. आम्ही व्हेज वाले. 1 2 3. मला व्हेज पण चालतं, नॉनव्हेज पण चालतं, ऑलराऊंडर आहे. असं काही नाही हो, मी बिर्याणी खाणार नाही. नाही असं बोलते. जास्त व्हेज म्हणजे जास्त. हा जास्त वेळ. तुला टेन्शन आलं होतं का? मी आम्हाला का मला बिर्याणी खाऊ देत नाही तुम्ही कोणी. अरे देवा. अरे काय चालू आहे याचं? मुळा खाते. पप्पा डॅड झालं इकडे येऊन पाहिजे तुला. पप्पा मला म्हणते ते चिकन आहेत ना ते 12 नंतर खा आणि बॉबीला घेऊन जा पार्सल. पप्पा तळायला लागले काही वेळला नको पप्पा मला. ए, नको नको नाही. नका ते कुठे 12 नंतर खाऊ द्या आता डायरेक्ट बनवून काय. नाही बनवता येणार नाही तुला. नाही घेऊन जा ना थोडे. तुम्ही या पप्पा बनवायला येतं का माझ्यासोबत? येईन ना. आता आता येणार साईड ना 2 दिवसांनी. हा? मला मम्मी तुम्हाला यायचे 2 दिवसांनी. मी म्हणते कशाला. हा ही म्हणते कशाला. म्हणून नाही उत्तर दिलं होतं. नाही मी म्हटलं काय या फक्त का? नाही तू बोली येणार 2 दिवसांनी. म्हणाला काय 2 दिवसांनी. अच्छा आमचं अॅनिव्हर्सरी बोलतीये. आम्ही अॅनिव्हर्सरीला बाहेर आहेत शूटला. 2-3 दिवसांनी. बॉबीला मी बोलले की शूटच्या त्याच दिवशी का तू शूट ठेवला असं म्हणले. 2-3 दिवसांनी यायचे म्हणे. मी फोन करतो. कधी यायची anniversary? 17 तारखेला. सगळ्यांना 17 यायचं. ऑगस्ट. कसं झालं कारला? कारला मस्त आला आणि खूप दिवसांनी भरलेलं कारला खाल्लं. खरंच छान झालं. खरं सांगा. हो हे बघा दुसरं कारलं चालू खाण.
मी पण कारलंच घेतलंय दादा अलीकडे आणि आमचं कोको बघा परेशान काय करतो थांब, हा, गोल गोल डायरेक्ट फिरणार. 2 घेतले मुळे हातामध्ये 2 खायचा आणि दोन दोन गोल 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 फिरणार चालले माहितीये जेव्हा हा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. अरे इकडे बघा अरे आता असं करतो हा, बघा आता बघा बापरे हे कोणतं शिकले नवीन नवीन शिकले मला ए कोको अगं बाय त्याला करायचं हे आमचं पाय आता ते स्वयंपाकाला सगळं तसं करायचं किटू दादा चाल पिलू जेवायला चाल जसं बघू नाही केलं तसंच करायचं चल किटली मला सांगा मी बनवलंय दोन्ही पण पहिल्यांदा कारलं तुम्ही माझ्या हातचं असं खाणार आहे. तुम्ही कारलं बनवलं कोंबडी शिमला मिरची बनवली शिमला दोघांपैकी एक ऑप्शन आहे, दोघांपैकी एक सांगा लवकर. सगळ्यात चांगलं कोणतं झालंय? सांगा तुम्ही आम्हाला पहिलेच माहित होतं तुम्ही हे सांगणार आहे, तुम्ही दोन्ही पण चांगलं सांगणार आहे, पण दोन्हीपैकी एक चांगलं सांगा. जास्त कोणतं दोघांमध्ये सगळ्यात भारी डोबळी झाली हे शिमला मिरची. शिमला मिरची का? कारण कारला ऑब्विसली कडू लागतं. मग ती कोणी बनवली असेल ते नाही माहिती मला. ते नाही माहिती बरोबर हे ती करायचं. मायराने बनवली. शिमला मिरची वहिनीने बनवली आहे आणि कारलं मी बनवली शिमला भारी झाली म्हणजे कडू नाहीये आणि म्हणून चांगली. मग बाकी आता असं शिमला मिरची- पोट भरून दोन्ही खाणार आहे. खाणार सगळे आहे. दोन्ही पण भारी भाकर कशी झाली हो? कडक. बाकर बाप्पाने बनवली. नाही हो, मी बनवली नरम वाली नाही राहिली त्याला भेटली कडक. दुसरं नाही किती बनवलं अरे बाई. वहिनीने दुसरी भाकर त्यांनी बाई, पण मम्मी तुला कळायला पाहिजे इकडेच मला आवडते का? अगं मम्मी ती ना माझ्याकडून जास्त वेळ राहिली म्हणून कडक झाली. पण मला लयच मला कडक नाही भाकर आवडते. मला माहित तुला आवडलं. मी बोलले होते मम्मीला आई मी बोलले होते मम्मीला राहू दे ती भाकर अशी बोलली हा, होती. मम्मी कडकच खाते. मला नरम भाकर नाही आवडत. ज्वारीची असं बाजरीची एकदम कडक पापड आलेली अशी. कारलं काय झालं कारलं खाल्ले वेळेस खाल्ले म्हणतो मी त्याची मला कारला आवडतं, कडू आवडतं आणि गोड आवडतं. सांगा पण कारलं पण ते 3 दिवस तुमच्याकडे सेम असं मी तुला तेच सांगितलं ना गुळ टाकून सेम असंच फक्त त्याच्यात गुळ टाक. कारल्यामध्ये हा, तेच नको होतं. कढीत म्हणजे कारले कडू असते. नाही होत कारलं. पण नाही ना, मग काय फायदा आता त्याचा? फायनल रिझल्ट सांगते कोणतं कोणी बनवलंय ते पप्पा अरे मी काय गेस करणार का तत्व नाही सायंटिस्ट आहे अहो का? आम्ही बघायचं होतं रिव्ह्यू काय देताय तुम्ही म्हणजे हा. न सांगता रिव्ह्यू कसा आहे तो भाज्या कारलं, भाज्या वहिनी भाज्या दोन्ही अप्रतिम झाल्या आहे. हा. कारलं त्याची खासियत आहे आणि डोबळी त्याची खासियत आहे. आता तुम्ही म्हटलं तर चिकन आणि म्हणजे चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुकामध्ये सांगा भारी काय आहे, तर ते सांगितलं असतं. बरोबर आहे. दोन्ही भाज्या स्पेशल झाल्या फक्त कोणती जास्ती खायचं तर शिमला मिरची. ऑलवेज फेवरेट आहे त्यांची म्हणून. आणि कारल्या सारखंच खवरायला वाटतं. भाऊ 10 मिनिट हा, कारलं 3 दिवसापासून कारला आवडतं नाही मग तुम्हाला? आवडतं कारलं सगळ्या भाज्या वरचं पण आवडतात घालू कारलं. त्यांना सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या आवडतात. आवडतात. कारलं मला, कोमलला, प्रीतमला. हा? सांगा आता फायनल काय? फायनल असं आहे विषय कारलं वहिनींनी बनवलंय शिमला मिरची मी बनवली बबली, प्रीतमला जेवू दे बाई तू. अरे कडकवाली भाकर या कोंबलीने बनवलेली आहे. हो, ताटे, अरे बाप. कोकोनाला भारी प्रेम. हो, ये पा फिरले. कडक हो भाऊजी, पप्पा माझ्यासाठी थांबले होते काय? कडकवाली भाकर रे बा. इथं एक आणि दुसरं माग. हा. मी थापली, कोमलला शेकली. तिने कडक माझ्यासाठी बनवली. तीच तुम्हाला भेटली. हा. गोळा खाणं चालू आहे किती वेळचा त्याच्यामुळे. आंधळी कोशिंबीर हरवली तीच कोणाला सापडली. नाही, एवढी नाही, तेवढी सॉफ्ट आहे म्हणजे तू विचारलं कशी झाली तर कडक. आमची बाजरी प्रीतम- कडक म्हणजे कडक असं कडक. किती बारीक चव. बाय बाय चालल्या तुम्हाला म्हटलं तर म्हणून परत थँक्यू सो मच जेवणासाठी. खूप छान जेवण बनवलेलं आणि मला खूप लेट होतं म्हणून मी पटकन निघते. 11:43 ची ट्रेन आहे 10:37 झाले म्हणून थोडे झाले आरामात जा पण. आरामात जा सगळे. सॉरी 10:43 आरामात जा ताई. कोको बाय पिल्लू. बाय कोकडा. फोन करा पोहोचल्या. बाय बाय.